नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बातमी आली, की आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणजेच अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या अजितदादांचे जे सुरक्षा रक्षक होते, त्या विमानामध्ये जे होते आणि या हादश्यामध्ये जे गेलेले आहेत, त्यांच्या घरी जाऊन आलेले आहे. आत्ताची बातमी येते आहे आणि सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या मिसेसला म्हणजे विदीप जाधव यांच्या मिसेसला भेटल्या. हा म्हणजे मी ही जी बातमी पाहते आहे किंवा याच्यामध्ये जे व्हिडिओ बघते आहे, हे बघून म्हणजे असं हालून गेलो मी. कळत नाहीये मला की कसं व्यक्त व्हावं. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या दोघींचंही दुःख सारखंच आहे. कणभरही कमी नाहीये एकीचं दुःख. दोघींनाही सारखाच आघात झालेला आहे. दोघींनाही आपल्या अ, आयुष्याच्या पुढच्या भविष्याचा प्रश्न पडलेला असणार आहे. जे काही आपलं माणूस अ, तुटून जाण्याचं दुःख असतं ते सगळं या दोघींच्या ह्याच्यात आहे आणि तरीही सुनेत्राताई पवार या तिथे गेल्या, भेटल्या. हे चित्र पाहून खरोखर असं वाटायला लागलं, की ही खरी माणुसकी आहे. म्हणजे राजकारण बाजूला ठेवलं, राजकारणी म्हणून त्या गेलेल्या आहेत का इथे, तर मला तसं वाटत नाही. त्या तिथे माणूस म्हणून गेलेल्या दिसतायत. माणुसकी म्हणून गेलेल्या दिसतायत. त्रास समजून घ्यावा म्हणून गेलेल्या दिसतायत. अर्थात या दोघींमध्ये फरक फक्त इतका आहे, की सुनेत्राताई पवार यांच्या मागे आपण बघितलं, की अजितदादांसाठी लाखो लोकं तिथे होते. कारण त्यांनी लाखो लोकांचं आयुष्य तसं त्या आयुष्याला स्पर्श केलेला होता. आणि आजही त्यांच्याकडे एक मोठी फॅमिली आहे. अ, आर्थिक दृष्टीने म्हटलं तर सुनेत्राताई पवार यांचं सगळं व्यवस्थित दिसतंय. परंतु मानसिक दृष्टीने जर पाहिलं तर दोघी जणी कणभरही एकीचंही दुःख कमी नाही आहे. आणि एवढं सगळं स्वतःच्या याच्यावरचं हे दुःख असताना 5च दिवसात जेव्हा सुनेत्राताई पवार तिथे गेलेले आहे, खरोखर या कृतीबद्दल जे आहे ते आपण सॅल्यूट केलं पाहिजे. काय म्हणावं याला? आणि अशी माणुसकी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला खरंच बरं वाटतं. म्हणून हा मी व्हिडिओ करते आहे. अजून एक सांगायचं म्हणजे याच फॅमिलीला परवाच्या दिवशी रोहित पवार भेटून आले. इकडे दादांचं सावडणं झालं की लगेच ते विदीप जाधव यांच्या घरी गेले. बोलणं-चालणं केलं. त्यांचा मुलगा आहे छोटा 9-10 वर्षाचा काहीतरी. त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवार यांनी घेतली. सुप्रियाताई सुळे यांचाही त्यांना आज फोन आला. त्यांनी सांगितलं की त्या मुलाला स्पोर्ट मधलं काहीतरी आवडतं. तर सुप्रियाताई म्हणाल्या की त्यांचा मुलगा पण स्पोर्ट्समध्ये आहे. तर तो मुलगा तुम्हाला मदत करेल, त्या मुलाला गाईड करेल, एक मोठा भाऊ म्हणून गाईड करेल. आणि त्यांनी परवानगी पण मागितली, "तुम्हाला हे आवडेल का?" भाऊ म्हणून तो आला, बोलला, भेटला तर. हे आधार देणं हे खूप मोलाचं आहे. अनमोल आहे. याचं मोलच नाही होऊ शकत. सुप्रियाताई सुळेंचा मुलाला पाठवणं असेल, व्हिडिओ कॉल करणं असेल, रोहित पवारांचं जाणं असेल, इतर अनेक लोक जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण परवा जाऊन आले. अनेक काही नेते आहेत, की जे अजितदादांना भेटून आले आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तिथेही जाऊन आले. त्या ती जी फ्लाइट अटेंडंट होती तिच्या घरी सुद्धा जाऊन आलेले आहे. माळी म्हणून काय दीप्ती माळी बहुतेक. तिच्या घरी सुद्धा जाऊन आलेले आहेत. तर जे कोसळलेलं आहे त्याचा विचार करता बिलकुल असं वाटत नाही की त्यांनी काही निर्णय घेतला असेल. काहीतरी दबाव असेल आणि त्याच्यातनं ते झालं. पण त्याच्यानंतर आता त्या पुढे काय करणार आहे? आपल्याला माहिती आहे की त्यांचं काहीतरी काम आहे आणि इथून पुढे त्या जेव्हा येतील, समाजकार्य त्यांचं दिसायला लागेल. उपमुख्यमंत्री म्हणून त्या जेव्हा बोलतील, स्टेटमेंट देतील. मला असं वाटतं की तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने अजून कळेल. त्यांचे जुने काही व्हिडिओ बघितले तर आपल्याला कळतं की त्यांचं काहीतरी सोशल वर्क आहे. पर्यावरणाबद्दल त्यांना आस्था आहे. प्लास्टिकचा वापर कमी व्हावा म्हणून त्यांचे अनेक प्रयत्न आहे. आणि या सगळ्या याच्यातनं हे सगळं जे काही झालं, हे जे चित्र दिसतं आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला हे झालेलं आहे. कारण या अजितदादा पवार यांच्यासोबत जे अजून 4 लोक गेलेले आहेत. या 4 लोकांची लोकं म्हणाले, की मीडियामध्ये फक्त अजितदादांची चर्चा आहे, बाकीच्यांची चर्चा नाहीये. असं नाहीये. जे संवेदनशील लोक आहेत त्यांनी चर्चा केली आणि करायला पाहिजे. कारण जीव हा जीव आहे. सगळ्यांचा जीव सारखाच आहे. हां, अजितदादा पवार यांनी जास्त लोकांच्या आयुष्याला काहीतरी स्पर्श केलेला आहे. जास्त लोकांचं आयुष्य इथून पुढेही त्यांनी काहीतरी खूप केलं असतं. पण हे दुःख सारखंच आहे आणि किती मोठं मन आहे म्हणजे दिसतंय याच्यावरनं, की त्या तिथे गेल्या. काय बोलणार होते? काहीच बोलणार नव्हते. ते बोलूच शकत नाही. काय बोलणार आहे ना? सारखंच झालेलं आहे. आता ह्या तरी काय विचारणार? काय झालं होतं बोलणं? काही नाही. त्यांनी आधार दिला.
खांद्यावर हात ठेवला, मायेने विचारपूस केली, हात पकडून राहिल्या. याच्यातनं मला असं वाटतं की सगळं आलं. याच्यापेक्षा अजून काय बोलावं लागतं? स्पर्शाच्या भाषेपेक्षा मला वाटतं मोठी भाषा अजून काही नाहीये. एखाद्याने तोंडानी 4 शब्द बोलणं आणि एखाद्याने फक्त खांद्यावर हात ठेवणं, अ, मायेने विचारपूस करणं. मला असं वाटतं की याच्यात सगळं आलं. आणि आज सुनेत्राताईंनी जे दाखवलं मानावं लागेल. लोकं म्हणत आहेत, जिजाऊ असत्या, सावित्रीबाई फुले असत्या, अहिल्यादेवी होळकर असत्या, त्यांनी काय केलं असतं तेच आज सुनेत्राताईंच्या या सगळ्या जेस्चरवरून दिसतंय. आणि आज खरोखर या महाराष्ट्राला परत एकदा असं वाटतंय, की या महाराष्ट्राला खरोखर काहीतरी एक चांगले आता परत दिवस बघायला मिळतील. चांगलं नेतृत्व, महिलांचं नेतृत्व उदयाला आलेलंच आहे. ते होतच. पण मला असं वाटतं, की ही जी काही कृती आहे त्याच्याबद्दल खरोखर आपण इथून पुढेही त्या जातीलच. हे खरंच असा आधार देण्याची खूप गरज असते आणि हे जे होतंय, हे जे दिसतंय आज तरी चित्र, हेच चित्र असंच जे आहे ते आधार असाच द्यायचा असतो आणि हाच पायंडा पाडायचा असतो. हेच जर का महाराष्ट्राला कळेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला कळेल, तर मला असं वाटतं, की लवकर चांगले दिवस येतील. या सगळ्यांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.